नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू. बातमी 7व्या वेतन आयोगानुसार ज्या पदांच्या वेतनामध्ये त्रुटी आढळून आल्या होत्या अशा पदांच्या वेतन त्रुटीमध्ये सुधारणा करण्याबाबत राज्य शासनाकडून गठीत करण्यात आलेल्या समितीचे कामकाज पूर्ण झाले आहे. याबाबत सामान्य प्रशासन विभागाकडून दिनांक 2 जानेवारी 2025 रोजी महत्त्वपूर्ण शासनादेश निर्गमित करण्यात आलेला आहे. सदरच्या शासनादेशानुसार नमूद करण्यात आलेले आहेत की 7व्या वेतन आयोगातील त्रुटीबाबत विविध न्यायालयातील दाखल करण्यात आलेल्या रिट याचिकाच्या अनुषंगाने न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार तपासणी करून त्याबाबत शिफारसी करण्याकरता वेतन त्रुटी निवारण समिती 2024 ची स्थापना करण्यात आली आहे. सदर समितीच्या कामकाजाकरता मंत्रालयीन संवर्गातील कक्ष अधिकारी, सहाय्यक कक्ष अधिकारी व लिपिक टंकलेखन पदाचे 3 अधिकारी कर्मचारी सेवा 6 महिने किंवा समिती आपला अहवाल शासनात सादर करेपर्यंत यापैकी जे अगोदर घडेल तोपर्यंत तात्पुरत्या स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आलेल्या होत्या. आता वेतन त्रुटी निवारण समिती 2024 चे कामकाज पूर्ण झाले असल्याने सदर अधिकारी कर्मचाऱ्यांच्या सेवा दिनांक 1 जानेवारी 2025 पासून त्यांच्या मूळ विभागात परत करण्यात येत आहे. याबाबतचा सविस्तर शासनादेश आपण पाहू शकता. तर बघा, अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.